नमस्कार. चला, मी आताच काही दिवसापूर्वी एक पॉडकास्ट करून आले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला तुमचा. थँक्यू सो मच. लोकांनी खूप सपोर्ट केला मला आणि पसंत केलंय त्या पॉडकास्टला. काही लोकांच्या ना काही लॉजिकल प्रश्न होते, काही इनलॉजिकल पण होते. आता त्यांच्या ह्याच्यात नाहीच गेलेलं बरं, बट काही लॉजिकल प्रश्न होते, त्याचं मला वाटलं की उत्तर द्यावं. ओके, तर मी स्वतः प्रयत्न करते खूप डेस्परेटली. आय एम रायटिंग बुक. ओके, एक ह्याच्यावरती की जन्म आणि मृत्यूपर्यंतची जी यात्रा असते त्याच्यावरती. ठीक आहे, बिकॉज मी स्वतः जर माझं, ज्यांना थोडंसं ॲस्ट्रॉलॉजी कळत असेल त्यांना कळेल की माझा जन्म स्वतःचा केतूच्या महादशेत झालाय. जेव्हा मी जन्म झाले त्यावेळेला माझ्या कुंडलीमध्ये माझा केतू 12th हाऊसमध्ये. ओके, सो बऱ्याच गोष्टी अशा इंडिकेट करतात ना की मला हे मोक्ष आणि ह्या ना जन्म मृत्यूच्या सायकलमधून बाहेर निघायचंय, मी अडकले इकडे, अशा टाईपचं मला फिलिंग नेहमी येतं. सो त्यामुळे मग ना खूप जास्त प्रश्न पडतात मला की हे असं का, हे असं का. मग ह्या क्वेश्चन असतात खूप जास्त की मग जन्म मृत्यू का, म्हणजे माणूस अडकलेला काय, मग मोक्ष का नाही प्राप्त करत आहे, कर्म म्हणजे काय. हे खूप लहानपणापासून होतं माझं. ठीक आहे, असे प्रश्न मला पडायचे. काहीतरी असेल ना रिझन जन्म घेण्यामागे. ठीक आहे, सो हे सगळं शोधता मी इथपर्यंत पोहोचले आहे असं तुम्हाला म्हणू शकते. एक पुस्तक पण लिहितेय मी, माझ्याकडनं प्रयत्न करते की लोकांपर्यंत जेवढी नॉलेज मला आहे, जेवढं काही मला कळतंय, जे माझ्या रिसर्चमध्ये मला दिसलंय त्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचू थ्रू दॅट बुक. ओके, सो 70% काम झालंय त्याचं. मे बी पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत मोस्टली माझं आहे प्लॅनिंग की ते रिलीज करायचं आहे बुक. तर आता आत्मा आणि परमात्मा मधला संबंध माहिती करून घेण्यासाठी आज आपण बघणार आहोत एक छोटासा प्रयोग. ओके, असं समजा की हे जे आहे हे पाण्याने भरलेली बॉटल आहे. ठीक आहे, हे आहे परमात्मा. ठीक आहे, आता हे काय करतायत, हे ह्या ग्लासला भरून टाकतायत पूर्ण आपल्या पाण्याने. ठीक आहे, सो आता हा ग्लास पूर्ण भरलाय पाण्याने. ठीक आहे, एक शक्ती भेटली, एनर्जी भेटली. पण आता हा ग्लास म्हणतोय मी पाणी नाहीये, मी ग्लास आहे. ठीक आहे, त्यांनी असं मानून बसलाय की मी हा ग्लास आहे, मी पाणी नाहीये. ऍक्च्युली तो तर पाणी आहे ना, ग्लास तर जस्ट अ व्हेसल. जर तो ह्या ग्लासमध्ये गेला तरी म्हणजे तो पाणीच राहणार आहे ना, पाणी बदलणार नाहीये, ग्लास आहे. तो जगमध्ये टाकलं, पातेल्यामध्ये टाकलं, पाणी राहणार आहे. पण काय होतं, त्या ह्याला वाटतं की मी तर ग्लास आहे. ठीक आहे, या ग्लासला वाटायला लागलं की मी ग्लासच आहे, मी पाणी नाहीच आहे. ज्या वेळेला ह्याला कळलं ना पाण्यामुळे मला व्हॅल्यू आहे. ठीक आहे, पाण्यामुळे मी आहे, नाहीतर माझा काही उपयोग नाही, रिकामा तर काहीच फायदा नाहीये. शरीर विदाऊट आत्म्याचं काही नाहीये. त्याचप्रमाणे आपण सुद्धा अशा भ्रमात राहतो की मी तर शरीर आहे, मी तर मीनाक्षी आहे. ज्या वेळेला तुम्हाला एक्सेप्टन्स येईल ना, तुमचे निम्मे प्रश्न संपून जातील की बाबा मी तर मीनाक्षी नाहीये, मी तर आत्मा आहे. ठीक आहे, मला जेंडर नाहीये, मला नाव नाहीये, मला जात नाहीये, मला धर्म नाहीये, मला काहीच नाहीये, मी या सगळ्यांच्या वर आहे. आणि सेम हा जो दुसरा ग्लास आहे हा पण पाणीच आहे, मी पण पाणी आहे, हा पण पाणी आहे. ठीक आहे, तर मग मला ह्याच्यावरती राग, द्वेष किंवा प्रॉब्लेम काय येणार ह्याच्यासाठी. ठीक आहे, कारण हा तर सेमच आहे ना, माझ्यात पण तेच पाणी आहे, ह्याच्यात पण तेच पाणी आहे. ठीक आहे, आम्ही पाणीच आहे सगळे. अशा टाईपचं जेव्हा तुमचं वे ऑफ थिंकिंग होईल ना, त्यावेळेला तुम्ही बघताल तुमचे आयुष्य खूप 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 सॉर्ट आउट होईल आणि बरेच प्रश्न, 50% प्रश्न तुमच्या डोक्यातले निघून जातात. ठीक आहे, सो प्रयत्न करा सगळ्यांना आत्मा भावनी बघायचं. ठीक आहे, की ही पण आत्मा आहे, समोरचा पण आत्मा आहे. जसं आपण म्हणतो की भगवान कृष्णनी सांगितलंच आहे की मी सगळ्यांच्या शरीरात वास करतो, फक्त तुम्ही त्याच्याशी कनेक्ट आहात की नाही, का तुम्ही विचार करताय मी मीनाक्षी आहे, मला दुखवलं गेलं, मला वाईट बोललं गेलं, माझ्याशी असं झालं, तर मग तुम्ही अगेन त्या चक्रामध्ये अडकताल. ठीक आहे, ज्या वेळेला तुम्हाला वाटेल अरे मी तर आत्मा आहे, मी तर मुक्त आहे, मला तर काय फरकच पडत नाही, ना मला त्रास होतो, ना मला दुःख होतं, ना मी रडतो, ना मी हसतो, मी तर न्यूट्रल असतो. ठीक आहे, सो शरीरापुरतं तेवढ्यापुरतं ते गोष्टी तुम्हाला मे बी फील करवतील, थोडंसं डिस्टर्ब करवतील, पण
त्यानंतर तुम्ही नॉर्मल होताल. जसे की एक छोटं बाळ असतं, मी त्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं की छोटे बेबीज असतात ते लोक खूप सेन्सिटिव्ह असतात. ते लोक ना कुणाच्या जवळ जाताना एक नॅचरल इन्स्टिंग असते त्यांच्यामध्ये की कुणाजवळ जायचं कुणाजवळ नाही जायचं, एकदम मनानी. म्हणजे ते लोक नाही बघत की हे मोठे आहेत, हे श्रीमंत आहे, हे पैसेवाले आहेत, ह्यांनी मला वाईट बोललं, ह्यांनी मला चांगलं बोललं, नाही कळत त्यांना फक्त प्रेमाची भावना कळते, त्यांना फक्त प्रेम कळतं. ठीक आहे. सो जेवढं प्रेमाच्या भावनेनी आणि त्या लहान मुलासारखं तुम्ही जगायला सुरू केलं ना, तेवढं आयुष्य सोपं होऊन जाईल तुमच्यासाठी. ओके, एकदम निरागस, काही फरक पडत नाही ना. ठीक आहे, कोणी बोललं, मला थोडी लागलं, माझ्या शरीरावरती भोकं थोडी पडली. ठीक आहे. तर ह्या एनर्जीमध्ये तुम्ही राहिलात ना की खूप इझी राहील तुमच्यासाठी पुढे जाणं आयुष्यामध्ये. ओके, आणि लेट गो करणं गोष्टींना, ते मनात नाही राहिल्या, तुम्ही क्लीन राहिलात तर तुमचे कर्म सगळे जळून जातील आणि तुम्ही वर गेलात. तुम्हाला लास्टची ना स्पीच असते, असं मी म्हणत असते नेहमी लोकांना की लास्टची स्पीच तुम्ही म्हणताल की देवा तुम्ही मला पाठवलेलं ते काम मी केलं आणि मी खुश आहे, मी हॅप्पी आहे, मी समाधानी आहे, मला ना दुःख झालं ना सुख झालं, मी तर एकदम न्यूट्रल आहे. ठीक आहे. आता आय एम रेडी टू मर्ज तुमच्यामध्ये. ठीक आहे. ह्या भावनेनी जर तुम्ही गेलात ना तर खूप एन्जॉय करताल तुम्ही हे लाईफ. आणि जोपर्यंत तोपर्यंत एन्जॉय करताल, वर जाऊन पण देव तुम्हाला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतील किंवा मोक्ष भेटायचा मार्ग मोकळा होईल. ठीक आहे. सो एकदम जसं पाठवताना त्यांनी पाठवलेलं आपल्याला बेबी बनवून, तसं आपण बेबी बनवूनच वर जाऊया. नको ठेवूया ना कोणाबद्दल, कारण तो पण पाणी आहे, मी पण पाणीच आहे, असं डोक्यात ठेवायला काय प्रॉब्लेम आहे.